मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवसांचा आज आपण हवामान अंदाज बघणार आहोत, ज्या अंतर्गत 8 एप्रिल, 9 एप्रिल, 10 एप्रिल, 11 एप्रिल आणि 12 एप्रिल रोजीचा हवामान अंदाज असेल. राज्यामध्ये पावसाची शक्यता असणार का? अनेकांचा प्रश्न होता की राज्यामध्ये जे काही मागील 8-10 दिवसामध्ये पाऊस झालेला होता, मग पुढील 5-6 दिवसामध्ये पावसाची शक्यता असणार का? तर तसं संपूर्ण महाराष्ट्राचा आज आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज घेऊन आलेले, ज्यामध्ये बघितलं तर 8 एप्रिल रोजी संपूर्ण हवामान कोरडे असेल. 9 एप्रिल रोजी बघितलं तर तुम्हाला सांगली असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या 4 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आपण जर 10 एप्रिल रोजी बघितलं तर 10 एप्रिल रोजी तुम्हाला कोकण किनारपट्टीकडील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उष्णतेची लाटा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरच्या डोंगराळ भाग, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये जे आहेत पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर 11 एप्रिल रोजी आपण जर बघितलं तर 11 एप्रिल रोजी सुद्धा कोकणातील जे जिल्हे आहेत, ठाणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाटा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि 12 एप्रिल रोजी जर आपण बघितलं तर संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील 5 दिवस कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जे आहेत जास्त जोरदार पाऊस पाहायला मिळणार नाही, मात्र तुरळक ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये 9 तारीख असेल, ज्यामध्ये सांगली असेल, सोलापूर असेल, लातूर, धाराशिव, आणि 10 तारखेला तुम्हाला सोलापूर, सांगली, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, या 2 दिवसामध्ये तुम्हाला थोड्या प्रमाणात हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता असेल, मात्र त्यानंतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.